तुम्हाला जर व्ह्यू बघायचा असेल तर व्ह्यू या साईडला आहे. तर मित्रांनो आता दुपारचे वाजले 3:15 आणि 3:30 झाले आणि आम्ही आत्ता इथून चंदीगडमधून रूममधून चेकआउट केलं आहे. चेकआउट करायला थोडा आम्हाला उशीरच झाला. मी मगाशी तुम्हाला सांगितलं त्यामध्ये तुम्ही रोहनच्या चॅनलवरती जाऊन रोहन द रायडर या चॅनलवरती जाऊन बघा तुम्हाला लक्षात येईल की आम्हाला आज उशीर झाला. आम्ही टोटल 225 किलोमीटर रामपूरला जाणार होतो पण ते कॅन्सल करून आता आम्ही शिमलापर्यंत जाणार आहोत. तर शिमला 107 किलोमीटर येतो. त्यातून जर टायमिंगमध्ये आम्ही पोहोचलो तर त्याच्या पुढे पण जाऊ. पण आत्ता आम्ही इथून या हॉटेलला मॉटेल मोरिया हॉटेलला आम्ही बाय बाय करून निघतो पुढच्या जर्नीसाठी. आता या जर्नीमध्ये आता इथून आपण चंदीगडपासून आपल्याकडे टोटल 5 बाईक 5 मित्र आपल्याबरोबर असणार आहेत. त्यामध्ये मला सगळ्यांचीच नावं नाही माझी. संकेत आहे, रोहन द रायडर आपला मित्र आणि सगळेच मित्र आहेत रोहन द रायडर आणि किरण तर आहेच आणि प्रशांत आहे आणि प्रशांत आणि दुसरे बाकीच्यांचे मला तेवढी नावं नाही माहिती पण बाकी सगळे पण आहेत. त्यांच्याबरोबरच आपण राईड करते. मी तुम्हाला बाईक्स दाखवतो आपल्या सगळ्यांच्या. तो ये है प्रशांत, इसका है वर्सेस 650. किरण हमारे ग्रुप का बॉडी बिल्डर सुशील ना. तर ये आपला मित्र आहे हा एक सुशील. आपण आपल्या राईडमध्ये असणार आहे बरोबर. खूप वर्षाचा अनुभव आहे रायडिंगचा. आज त्याच्याबरोबर मी घेणार आहे. तर 2013 पासून राईड करते. आपण आत्ता स्टार्ट केलं 2 वर्ष झाली. तर आता आपण भेटूया मोठं व्लॉगिंग सेटअपवरती आणि आपलं इंटरॅक्शन तर होतच राहणार आहे. आणि संकेत हा आपला दापोलीचाच आहे, मुंबईला असतो. तर तोही आपल्या आता राईडमध्ये असेल. आणि तुझं नाव काय? प्रशांत शेट्टी. हा सुद्धा खूप वर्ष राईड करतोय. आपण याच्याबरोबर आपण असणार आहे. आता आपल्याला अनुभव थोडा कमी आहे. 2 वर्षाचा अनुभव आहे. त्याला खूप अनुभव आहे. भरपूरसे अनुभव त्याच्याकडून पण आता आपल्याला मिळणार आहेत. आणि त्यांचं नाव काय? पंकज. पंकज आणि हे आहेत पंकज. यांच्याबरोबर पण आपण फर्स्ट राईड करते. यांची 390 आहे KTM. सुशीलची पण 390 आहे ना, 390 आहे. आणि रोहन द रायडर तुझी कोणती आहे रे बाईक? 450 मला. 450 आहे. ओके. आपली ही किती आहे? 411 आणि ही कावासाकी वर्सेस 650. त्या टोटल 6 बाईक. माझी 7वी. आपली बेनेली TRK 502X. तर आता आपण इथून चेकआउट केलं आहे. भेटूयात मोटर व्लॉगिंग सेटअपवरती. फायनली मी गेटच्या बाहेर निघालो आहे. सगळेच निघालो आम्ही. पहिले तर पेट्रोल टाकायचं आहे मला. पेट्रोल पूर्णपणे टँकी झाली खाली. कालच टाकायला पाहिजे पण कालचा दिवस पूर्णपणे खराब गेला आहे. माझं चांगलं केलं, बाकी मित्रांचं कसं बाईकचा प्रॉब्लेममुळे. तर आत्ता खरी मजा येणार आहे ती म्हणजे शिमलाला. जिकडे जायचं जे आनंद होता ते साजरं होणार आहे शिमल्यापासून पुढे. आणि आपण चंदीगडमध्ये. चंदीगड ही एक क्लीन सिटी आहे आणि इकडचे रस्ते इकडचे नियम खूप एकदम हे नियम आहेत. खूपच स्ट्रिक आहेत नियम. म्हणजे 45च्या स्पीडवरती तुम्ही चालू शकत नाही. 4 व्हीलर्स तुम्ही बघताय 60च्या वरती जाऊ शकत नाही. आणि नियमांचं खूप काटेकोरपणे पालन केलं जातं. आपल्या ज्या लाईट्स आहेत त्या लाईट्सला सुद्धा अलाउड नाही आहे. आणि आज तुम्ही इकडची परिस्थिती बघताय तर इथे टेम्परेचर
35 डिग्री टेम्परेचर आहे आणि दापोलीमध्ये आता या क्षणी रत्नागिरीमध्ये जोरदार पाऊस पडतो आहे. गेली 2 दिवस पाऊस पडतो आहे. घरातून फोन येतो की इकडे खूप पाऊस पडतो आहे वगैरे. पण चंदीगड किंवा दिल्ली ह्या साईडला आलं तर टेम्परेचर एकदम हाय, म्हणजे आमची हालत एकदम पूर्णपणे खराब झाली आहे. आता पण आम्ही निघताना पूर्ण, आता मी तर जॅकेटमध्ये एकदमच हालत खराब झाली आहे. पण इथून आता खरी मजा आहे ती इथून आहे. लाईनमध्ये चालल्या आहेत आणि काय मस्त वाटतं आहे बघायला. म्हणजे बाईक राईड ग्रुपमध्ये करण्याची जी मजा आहे ना ती एक वेगळीच आहे. सोलो राईड करण्याची मजा वेगळी आहे आपण, आणि ही जी बाईक ग्रुपमध्ये राईड करण्याची मजा वेगळी आहे. आता हा हिमालयन 450 घेऊन मस्त रोहन चालला आहे. वर्सेक्स 650 कावासाकीची. पावसाचं वातावरण झालं आहे आता. म्हणजे मी आत्ताच थोड्या वेळाच पूर्वी बोललो होतो की दापोली रत्नागिरीमध्ये खूप पाऊस पडतो आहे, अफाट पाऊस पडतो आहे. सगळे ब्रिज वगैरे भरून पडले आहेत, गाड्या इकडच्या तिकडे जात नाही. दापोली, पालघर वगैरे मुंबईवरून येणाऱ्या गाड्या या सगळ्या ब्लॉक झाल्या आहेत. असा सिच्युएशन दापोलीमध्ये. 2 दिवस इथे ऊन होता, आज पावसाचं वातावरण झालं आहे. बहुतेक काहीच वेळात इथे पण पाऊस पडेल असं वातावरण झालं आहे. आम्हीसुद्धा रेन जॅकेट वगैरे काही घातलं नाही आहे, ते घालायला लागेल. ते किरणची बाईक आहे इथे, ही 390 पंकजची बाईक. इकडे हा पुढे चालला आहे, मला वाटते संकेत आहे हिमालयन, आणि त्याच्या पुढे सुशील आहे. नाही, मला वाटते हां सुशीलच आहे. काय बाय, यांच्यामध्ये मी कन्फ्यूज आहे कोण आहे काय आहे. मला वाटते पुढे जातात ते पंकज आहेत, सुशील मागे आहे, कारण दोघांच्या पण सेमच बाईक आहेत. तर मित्रांनो, हिमाचल प्रदेश में आपका स्वागत है. वेलकम टू हिमाचल प्रदेश. तर आपण हिमाचल प्रदेशमध्ये एंटर केलेला आहे, आपला प्रवेश झालेला आहे हिमाचल प्रदेशमध्ये. आणि थंड हवा यायची सुरुवात झाली आहे. आत्ता खूप बरं वाटायला लागलं आहे. म्हणजे जे आज गेली 3-4 दिवस आपण राईड करतो आहे त्या राईडचा जो अनुभव होता तो एकदम म्हणजे होता तसा चांगला, पण गरमीमुळे थोडा जरा खराब होता. बाकी काय रायडिंगचा अनुभव आपला चांगलाच आहे. पण आत्ता मस्त थंड हवा यायला लागली आहे. वरती चढतोय तसं थोडी थंडी वाढते आणि डोंगर जे वरती दिसत होते एकदम त्यांच्या जवळ जातोय. काय आनंद आहे माझ्या चेहऱ्यावरती, काय सांगू तुम्हाला मी. स्पिती राईडचा अनुभव, आनंद, सगळ्या गोष्टी एकाच राईडमध्ये कंप्लीट होणार आहे. स्पितीमधल्या अशा काहीशा गोष्टी, मी खूप साऱ्या गोष्टी आहेत की त्या आम्ही यूट्यूबला बघितल्या आहेत, बघत होतो. आज प्रत्यक्षात बघणार आहे मी सगळ्या गोष्टी. खूप अशा गोष्टी आहेत ना की त्या मला करायच्याच होत्या. मी गेली 6 महिने रोहनच्या पाठी त्याच्यासाठीच लागलो होतो की रोहन आपण इथे जाणार आहोत का, रोहन आपण इथे जाणार, मला इथे जायचं आहे. पण बोललं ये सर आपण जाणार, इथे जाणार, या ठिकाणी जाणार. तो ठिकाण आहे ना अजूनसुद्धा डोळ्यासमोर दिसतोय की बाबा मला तिथे जायचं आहे. आली त्यामुळे इथे थोडासा ट्रॅफिक होतोय. डोंगराची माती तिथे खालती आली आहे, लँडस्लाईड झाली आहे, त्यामुळेच थोडासा ट्रॅफिक झालं इथे. तर या सगळ्या ज्या हे दगडी दिसत आहेत ना, ह्या सगळ्या डोंगराच्या खालती येतात, मग ते रस्त्यावरती येतात आणि त्यामुळे मग ट्रॅफिक होतो.
अजून या खूप साऱ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत. वरती जाऊ आपण. ह्या गोष्टी इथे नॉर्मल गोष्टी आहेत. लँडस्लाईड म्हणजे माती येणं, डोंगराची, पाऊस पडला माती येते खालती आणि मग रस्ता बंद होतो. दुर्घटना पण खूप होतात या ठिकाणी. त्याच्यासाठीच तर म्हणतात ॲडव्हेंचर राईड आहे हिमाचल प्रदेश, लडाख. आणि ॲडव्हेंचरसाठीच आपण इकडे आलो आहे. या साईडला डोंगराला पूर्णपणे जाळी लावत आहेत. जाळी लावल्यामुळे दगड खालती येत नाही, गाडीवरती पडत नाही. भरपूरसे दगड आत्तासुद्धा पडले आहेत खालती, तुम्हाला हे दिसत असतील आजूबाजूला. तर शक्यतो राईट साईडने मी गाडी चालवतो आहे, कारण थोडासा जरी दगड पडला, कुठून छोटा जरी दगड पडला, हेल्मेटवरती पडला किंवा कुठे पडला तर इजा होऊ नये. नाहीतर तुम्ही बघाल या साईडला सगळीकडे बॅरिकेड्स वगैरे लावून ठेवले आहेत. तसं वातावरण एकदम थंड होत चाललं आहे आणि आजूबाजूला पूर्ण हिरवळ आहे. थोड्या वेळानं अजून जसजसं मी वरती जाईन तर ही हिरवळ कमी होईल आणि सगळे डोंगर दिसायला सुरुवात होईल. आणि डोंगरांचा कलर पण असा नाही की आपल्याकडे असतो तसं चारा आहे वरती, नाही. तिथे काहीच नाही, चारा वगैरे काही नाही. सोनेरी कलरमध्ये तर मी आत्ता पोचले सोलनमध्ये. अजून 20 किलोमीटर शिमला असेल. वातावरण मस्त झालं आहे, एकदम थंड. अशी वाढतच चालली आहे थंडी. पण ठीक आहे, एवढी थंडी माझ्यासाठी एकदम बरोबर आहे. याच्या पुढे जर गेलं तर अजून थोडं पुढे वाढत जाईल. पर रुकना मना है, रिवाइटल ले लो, दौड़ो भागो. तर पाऊस तर एक थोड्या वेळापूर्वीच, अर्धा तासापूर्वी पाऊस पडून गेला असेल, कारण पुढे एकदम धुका वगैरे सुरुवात झाली आहे. धुक्याची फॉग यायची सुरुवात झाली आहे. गोप्रोचा काहीतरी करावं लागेल मला. पण गोप्रोचं काय करायचं, आणलंयस ना? अरे मी मागवला होता रे, पण मी 13 तारीखला आला तो घरी. ठीक आहे, धन्यवाद. तर एक वॉटरप्रूफ करायचा प्रॉब्लेम माझा सॉल्व झाला आहे. रोहनने जुगाड आणला आहे त्याचा, तर तो एक प्रॉब्लेम सॉल्व. मी कॉईल पेपर आणला होता, पण मी बघितला ट्राय करून, कॉईल पेपरनी नाही होत आहे रे, म्हणजे परफेक्ट नाही बसत आहे. मीडिया मोड आहे, तर त्याचा पण ऑप्शन आहे आपल्याकडे. चेंजेस करू शकतो आपण. मीडिया मोडला टाकू खालती आणि आपला 9 काढू बाहेर. हा, ॲडॅप्टरवाला यूज करेन. तसं आपण पूर्ण तयार होऊनच आलो रे, आहे ना. 2023ची लडाखची जी आठवण आहे ना, तिला मोडून काढायची आहे. ही आठवण, ही मेमरी आहे ना, एकदम म्हणजे अशी आहे की कारण 2023ला कुठे गोप्रो होता आपल्याकडे, कुठे यूट्यूब चॅनल होता. 2025, 24, 25 पासून चालू झाला आणि पहिली आपली यूट्यूबची जर्नी आहे हिमाचल प्रदेशमध्ये. इथून वरतून बघाल ना तर ब्रिजचं काम चालू आहे. तर हा ब्रिज बांधलाय तर एकदम मजबूत बांधलाय आणि खूप हाईट वरती आहे. कनेक्ट मला वाटते वरती होईल त्या साईडला, तिकडून पण सगळं खोदायला घेतलंय. आणि इथून बोगदा असणार आहे, कारण मला तिकडे समोर वरती बोगदा दिसतोय. तुम्हाला दिसत असेल मला माहीत नाही, पण राईट साईडला बघाल ना तर तो बघा, तिथे बोगदा आहे. तुम्ही ना समोर आता धुका बघा,
आणि तुम्ही विचार करा की काय थंडी असेल इथे, कुठल्या लेवलची थंडी असेल. हा 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 नेक्स्ट लेवल. अरे ते गरमीपेक्षा थंडी एक नंबर आहे. थंडी चालेल, मला गरमी नको. काय वातावरण आहे. हा हा एक नंबर एक नंबर. एक नंबरपेक्षा कुठला वर नंबर असेल ना तर तो नंबर. तर इथून शिमला अजून एक 14 किलोमीटर आहे. आणि आता टाईम झाला आहे बरोबर 6 वाजलेत, 5:54 झालेत. 14 किलोमीटरवरती शिमला आहे आणि बहुतेक आजचं स्टे शिमला आहे. बघूया आता बाकीचे लोक काय बोलत आहेत. शिमला, आपण शिमलामध्ये प्रवेश केला आहे. जायचा प्लॅन तर खूप लांबचा होता, पण आज शिमला फिरूया, त्यानिमित्ताने शिमला पण फिरून होईल. तर आज रात्री मस्तपैकी शिमला फिरूया. शिमलाचा मार्केट, शिमलाचे जे जे काही पॉईंट आहेत ते मस्तपैकी बघूयात. तुम्हाला पण दाखवतो, तुम्ही म्हणून बघा, एन्जॉय करा तुम्ही पण. थंडी मात्र मी एन्जॉय करणार आहे इकडची. मध्ये एंटर केला जेव्हापासून आतमध्ये शिरलो ना, असला ट्रॅफिक लागला ना जबरदस्त. पण ठीक आहे, 2 व्हीलरमधून निघतायत बाहेर. पण मित्रांनो, आम्ही साधारणतः एक 6:30-7 वाजता पोहोचलो इथे शिमलामध्ये. आणि तेच व्हिडिओ, तेच रूम, तेच सगळं दाखवून मी पण कंटाळलो आहे, तुम्ही पण कंटाळला आता. तर पोहोचलो मी, फ्रेश वगैरे झालो. आता डिनरसाठी आम्ही चाललो बाहेर मॉल रोडवरती. एक फिरण्याचं एक ठिकाण आहे तिथलं, तिकडे चाललं जातं. तिकडे 4 माझी बाईक नाही घेतली, संगीतच्या बाईकवरती फक्त त्यांची बाईक चालवली होती. आत्ता लिफ्टमधून वरती आलो. मॉल काय ॲक्च्युली मला पण ते माहीत नाही, रोहनला माहिती आहे. तर आपण माहिती करून घेण्यापेक्षा आपण मॉल रोड बघायलाच जाऊया. मॉल रोडला तर सगळे एकदम हॉटेल्सच दिसतात, रेस्टॉरंट.
तर मित्रांनो मी आत्ता गेलो होतो डिनरसाठी. कुठल्या गेली होता? मॉल रोडवरती गेलो होतो आणि डिनर वगैरे करून आलो. थोडेसे फोटो वगैरे काढले सगळ्यांनी. फेमस आहे इथला. तो एकच असा पॉईंट आहे की तो एकदम फेमस पॉईंट आहे. पण आम्हाला जायला उशीर झाला त्यामुळे आम्हाला काही जास्त काही फोटो वगैरे काढता आले नाही. चर्चला वगैरे जाताना आल्यावरती आम्ही ज्यावेळेस गेलो ना त्यावेळेसच जवळजवळ सगळी दुकानं वगैरे हॉटेल रेस्टॉरंट वगैरे सगळे बंद झाले होते. मग आम्ही डिनर वगैरे एका ठिकाणी मिळाले. डिनर केला आणि आता आलो रूमवरती. तिथं मित्रांनो झोपतो मी. उद्या सकाळी लवकर उठणार आहे आणि नंतर मग थोडेसे आपल्या रूमच्या बाहेरच मस्त लोकेशन एकदम. मी संध्याकाळी ते काय फुटेज वगैरे घेतलं ना, आलो आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो, ब्रेकफास्ट थोडासा चहा वगैरे घेतला आणि लगेचच बाहेर गेलो. तर आता उद्या सकाळचे थोडे फार व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन आणि मग इकडून चेकआउट करून पुढच्या जर्नीसाठी भेटूयात उद्या सकाळी. गुड नाईट. शुभ सकाळ, शुभ दिवस. सकाळचे 6 वाजलेत. मी लवकरच उठलो आणि समोरचा मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. या साईडला आम्ही 3 रूम घेतल्या होत्या, 1, 2, 3. या फर्स्ट रूमला पंकज आणि शेट्टी झोपला आणि हा सेकंडवाली रूम आहे. त्या सेकंडवाल्या रूममध्ये संकेत, मी आणि मध्ये मेडिकलचं दुकान एक आहे, रोहन आणि सुशील लोक या फ्रंटवाल्या रूममध्ये आहेत. आणि हा समोरचा व्ह्यू आहे. सकाळी 6 वाजता एकदम शांतता आहे. पक्ष्यांची मस्त किळबिळाट चालू आहे. मस्त वाटतं, एकदम शांतता आहे. सकाळी 6 वाजता सूर्य उगवायचे. सूर्य उगवल्यानंतर अजून हे सगळं शांत झालेलं आहे. त्याच्यावरती उन्हाची जी एक सूर्याची किरणं पडणार त्यात अजून इकडचा माहोल सुंदर दिसेल. तर सूर्य उगवणार आहे की नाही, कारण पावसाचं पण वातावरण आहे. चिवताई तुम्हाला जर व्ह्यू बघायचा असेल तर व्ह्यू या साईडला आहे. मगाशी बऱ्यापैकी क्लीन दिसत होतं सकाळी 6 वाजता, पण आता पाऊस चालू झाल्यानंतर एकदम धुकं वगैरे आले. त्यामुळे आता पूर्ण धुकं झाले आणि काहीच दिसत नाही. समोर तिथे एक टॉवर होता, तो टॉवर मगाशी दिसत होता. आता पावसामुळे पूर्ण तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली याची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट भरभरून द्या. ही व्हिडिओ मी इथे समाप्त करतो आहे. शिमलामधला हा पार्ट असेल, 4th पार्ट असेल. नक्की प्रेम द्या. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.